अन्य मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की भारतीय संविधान सर्वांना समान संधी देते, संधीची समानता देत असते। तर अशा वेळेला आर्थिक वास्तव्य जे आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अध्यक्ष महोदय, एका उमेदवाराला वर्षाला 5-6 परीक्षा द्याव्या लागतात। जर प्रत्येक परीक्षेचे शुल्क 1000 रुपये असेल तर केवळ फॉर्म भरण्यासाठी एका कुटुंबाला 6000 ते 7000 रुपये मोजावे लागतात, जे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी अशक्य। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शुल्क आम्ही का घेतो, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याचा खर्च जो असतो त्याला। पण मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय विचारायचं आहे की टाटा आणि IBPS या कंपन्यांच्या सुविधांमुळे हा खर्च वाढला आहे असा जर आपण म्हणत असाल तर मग माझा प्रश्न असा आहे की राज्याच्या तिजोरीतून हजारो कोटीच्या जाहिराती आणि इव्हेंट्सवर खर्च करणाऱ्या या सरकारला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारा खर्च उचलणे जड जात आहे का, हा एक प्रश्न आहे। सीसीटीव्ही, बायोमेट्रिक आणि जॅमर या सिक्युरिटी सुविधांची जबाबदारी ही प्रशासनाची आहे की आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांची हा खर्च सरकार स्वतः का सोसत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क असताना मागासवर्गीय प्रवर्गाला केवळ 10% सवलत देणे ही क्रूर थट्टा। अध्यक्ष महोदय, केंद्राच्याच बँकिंग परीक्षांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठी सवलत मिळते आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महोदय की हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये महिला आणि मागासवर्गीयांसाठी परीक्षा शुल्क अत्यंत नाममात्र 50% नाही, नाममात्र किंवा मोफत आहे। हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। यामुळे महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायाचा अर्थ विसरलंय का अध्यक्ष महोदय? मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी हे शुल्क किमान जे 50% कमी करण्याची सूचना या ठिकाणी श्वेताताईंनी या ठिकाणी केली आहे त्याचं आपण घोषणा करणार का? आणि तिसरा शेवटचा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय की खासगी कंपन्या प्रत्येक उमेदवारांकडनं थोडासा सरकारी नोकऱ्यांच्या बाहेरचा, कारण नोकऱ्याच नाहीये तिकडं, तर खासगीकडे जातात, हजारो रुपये शुल्क आकारत आहेत। एका परीक्षेला 5 ते 10 लाख विद्यार्थी बसतात, म्हणजे एका परीक्षेसाठी 100 कोटी रुपये उकळले जात आहेत। हे भरती केंद्र आहे की नफेखोरीचे केंद्र आहे? जर या कंपन्यांचे दर वेगवेगळे असतील तर सरकारनं कॅपिंग का लावले नाही आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हतबलतेचा फायदा घेऊन खासगी कंपन्यांचे खिसे भरण्याचे धोरण शासन त्वरित रद्द करणार आहे का? हा शेवटचा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय।